सर्वांना हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर मी प्रियंका, स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी व्लॉगमध्ये. तुम्ही बघतातच आहे आम्ही कुठंतरी चाललो आहे. सो आज आहे एंगेजमेंट माझ्या बहिणीची, मावशीच्या मुलीची. सो आम्ही सगळे चाललो आहे तिकडे. एंगेजमेंट होती नाशिकला. हे जे तुम्ही फ्रेममध्ये बघताय ती माझी मोठी मावशी, तो बहिणीचा मुलगा आणि ही माझी गाता. सो असं काही आम्ही रेडी झालेलो आणि इकडे निघालेलो आहोत एंगेजमेंटसाठी. पण खूप जास्त आम्हाला ट्रॅफिक लागते आहे. सो असं वाटतंय आम्हाला लेट होईल. बघूयात, स्टे ट्यून. उशीर तर झालेलाच आहे. हाय हॅलो सर्वांना. सो आज आमच्याकडे माझ्या बहिणीचे एंगेजमेंट आहे, श्रुती आणि जिजू देवेंद्र. इकडे नाशिकला आलो आहे आम्ही. सो मग आम्ही सर्व बहीण मावश्या माम्या आम्ही परत एकदा जमलो आहे. सो मग कसा होतोय हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बघू शकता तुम्ही, खूप छान असा एंट्रन्स होता, त्यात बाप्पांची मूर्ती आणि खूपच छान असा हा बँक्वेट हॉल होता. आणि खूप छान श्रुती आणि देवेंद्र जिजूंचं बोर्ड लावलेलं, इन्व्हिटेशन बोर्ड. इकडं श्रुती खूप छान असं रेडी होऊन आलेली. खूप छान पैठणी होती तिची. जे काही मुलाकडचे मंडळी जे आणता मुलीसाठी, सो इकडं त्या सासूअसेनी तिची ओटी भरताय, सर्व काही देत आहे. सो त्याच्यामध्ये जे गोल्डची ज्वेलरी केलेली असते ते 5 प्रकारचे फळ सर्व काही दिलं जातं. रिंग सेरेमनीसाठी वेस्टर्न लुक पण केलेला आहे, खूप छान आहे. ते पण तुम्ही बघत राहा. इकडे सर्व काही आम्ही फॅमिली मेंबर्स जमलेलो. हा व्हिडिओ तुम्ही जो बघताय तो डिसेंबर महिन्यातलाच आहे, तर यायला जरा उशीर झालेला आहे कारण की मी जे आधीचे होते ते सगळे व्लॉग्स टाकले. सो मग बघा तुम्ही, इकडं श्रुतीला छान असं कुंकू लावलं आहे. मुलीला कुंकू लावल्यानंतरनं खूप छान असा लुक येतो. हे सर्व तुम्ही पाहुणे बघू शकता. आणि इकडे साईड बाय साईड प्रोग्राम चालू होता आणि तसेच जे काही दूर आलेले नातेवाईक, तर मग जेवणाचीही लगेचच सुरू करून दिलेलं. सो मग ज्यांना कोणाला घाई होती ते इकडे साईड बाय साईड जेवत पण होते आणि इकडे कार्यक्रम पण चाललेला. सो हे बघू शकता तुम्ही, जिजू छान दिसत आहे. सो मग त्यांना ही जी माझी मावशी आणि काका आहे 2 नंबरचे, ते त्यांना हार घालत आहे आणि नारळ देत आहे. नवरदेवाला हार घातला जातो आणि नारळ दिलं जातं. तर हा माझा भाऊ अभि, जो की घालतोय परत हार जिजूंना. बघू शकता तुम्ही, खूप छान. तिकडे श्रुती गेली आहे रेडी होण्यासाठी, रिंग एक्सचेंज करायची आहे. सो मग तिचा तो वेस्टर्न लुक जो आहे तो करण्यासाठी गेलेली आहे. हे आमचे जिजू आहे, त्यांचं B.Pharm झालेलं आहे सेम. देन त्यांचं मेडिकल आहे नाशिकमध्ये आणि त्यांचे जे वडील आहे ते PSI आहे. बघू शकता खूप छान अशी ह्यांची ही फॅमिली. ज्या त्या तिथे रेड साडीमध्ये आहे ती श्रुतीची सासूबाई आहेत. सो मग आता इकडे अभिनय घातला आहे आणि आता जो आपण नवरदेवाला साखरेचा पुडा देतो तो हे जे मावशी काका आहे त्यांनी दिला. हे बघा तुम्ही, एंट्री बघू शकता. बघू शकता तुम्ही, श्रुती आणि देवेंद्र जिजूंची खूप छान अशी एंट्री झालेली आहे. खूप छान मस्त सॉन्ग होतं. तर मग ते स्टेजवरती आले. ही त्यांची बहीण त्यांच्यासाठी रिंग घेऊन आलेली. सो बघा तुम्ही, सगळे खूप छान आतुरतेने ह्या क्षणाची वाट बघत होते जेव्हा ते रिंग एक्सचेंज करणार. सर्व काही फॅमिली मेंबर्सने खूप छान एंट्रीचा असा आनंद घेतलेला आहे. खूपच छान, खरंच मस्त अशी एंट्री झाली. सिटिंग अरेंजमेंटमध्ये एक साईड लेडीज आणि एक साईड जेंट्स असं काही बसलेले होते आम्ही.
पुढे पुढे परत हातवर घे पुढे अशी काहीशी छानशी झाली श्रुती आणि देवेंद्र जिजूंची एंगेजमेंट एंट्री. जेवणाचा मेन्यू इकडे. मग एंगेजमेंट झाल्यानंतर ना आम्ही पण सगळ्या फॅमिलीने जेवणाचा. श्रुती सचिन, ज्यांचे की तुम्ही लग्नाचे खूप सारे व्हिडिओज बघितले. नवरीचे मामा, हे कार्यक्रमाचे अध्यक्ष. जेवणानंतर ना आम्ही सर्व मस्त बहिणींनी छान असं फोटोशूट केलं. जिजू आणि श्रुतीला मस्त असं कॉंग्रॅच्युलेशन्स केलं. नंतर ना इकडे हे नवरदेवाची फॅमिली आणि इकडे माझ्या मावश्या मम्मी सर्वांनी फोटोज काढले. हे जे नवरीच्या ह्या साईडला आहे ते मुलीचे आईवडील आणि त्या साईडला आहे ते मुलाचे आईवडील. तुम्ही बघू शकता खूप छान सर्व फॅमिली फोटोशूट. कॉंग्रॅच्युलेशन्स बोथ ऑफ यू. हे माझी मावशी आहे, तिच्याच मुलीची एंगेजमेंट आहे. त्या दोघी बहिणी आहे, सख्या बहिणी सख्या जावा आहे. खूप छान दिसते आज दोघी पण. हे तुम्ही बघू शकता हे माझे तीनही मामा आणि तीनही मामींनी इकडे फोटोशूट. सो असं काही झालं आहे एंगेजमेंट. आम्ही सर्व फॅमिलीने खूप छान असा टाईम स्पेंड केला आहे. खूप छान असं फोटो सेशन केलं आहे, मस्त असे व्हिडिओज काढले, जेवण पण छान होतं. सो मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आहे. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.